खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरूच आहे। तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी गेल्या महिन्यामध्ये आपापला युक्तिवाद केलेला आहे। तसंच आपलीच खरी शिवसेना असल्याचा दोन्ही बाजूने दावा देखील करण्यात आला। मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच दोन्ही सेनेत राजकीय सामना रंगलाय। शिवसेना कुणाची या वादावर निवडणूक आयोग लवकरच फैसला सुनावण्याची शक्यता आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात राजकीय सामना रंगला। शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली होती। तसंच कार्यकारिणीत मुख्य नेतेपदाची निर्मिती करून एकनाथ शिंदे यांची त्यावर नियुक्ती करण्यात आली। त्यावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटना पाहिजे आहे। शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, विभाग प्रमुख एक पद आहे। विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे, बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही। आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र सादर करायला सांगितली, ती शपथपत्र आम्ही सादर केलेली आहेत। निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या सदस्यांची सदस्य संख्या ही दाखवायला सांगितली, त्याच्याप्रमाणे त्यांची सदस्यांची सुद्धा आम्ही अर्ज भरून घेतलेले आहेत आणि ते काही लाखांच्या घरामध्ये आहेत। एकीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्य नेतेपद बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आता शिवसेनेची घटना बेकायदेशीर ठरवली आहे। शिवसेनेची जी घटना आहे ती 1998ला निवडणूक आयोगाने त्या घटनेच्या संदर्भात आणि त्या घटनेत लोकशाही प्रक्रिया फॉलो केली जात नाही असा निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आणि त्यावेळी निवडणूक आयोगाने 30 वेळा शिवसेनेला पत्रव्यवहार केला की तुम्ही जी लोकशाही प्रक्रिया तुमच्या घटनेच्या माध्यमातून संपूर्णरित्या राबवली पाहिजे। खरं तर निवडणूक आयोगासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय। आपलीच खरी शिवसेना असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा आहे। शिवसेनेच्या घटनेविषयी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मान्य नाही। हा अगदी युक्तिवादच मुळात चुकीचा आहे। याचं कारण की शिवसेनेची जी घटना आहे ही दर 5 वर्षांनी निवडणुकीला जसं साहेबांनी सांगितलं लोकशाही इंट्रा पार्टी लोकशाही डेमोक्रेसी जी फॉलो करायची असते निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्याप्रमाणे घटना घेऊन त्यामध्ये अमेंडमेंट्स होतात आणि तो सुरुवातीला त्या निवडणुकीच्या 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर आम्ही तिथे निवडणूक अधिकारी म्हणून नेमला जातो। शिवसेनेत लोकशाही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। 2013 आणि 2018 मध्ये शिवसेनेत नेता निवडीसाठी कधी मतदान झालं असा सवालही राहुल शेवाळेंनी उपस्थित केला। कुठल्या शिवसैनिकांनी यापूर्वी मतदान केलंय? 2013ला 2018ला शिवसेना नेते निवडण्याकरता, शिवसेना उपनेता निवडण्याकरता, शिवसेना जिल्हा प्रमुख निवडण्याकरता, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवडण्याकरता घटनेनुसार शिवसेनेची जी पद आहेत त्याकरता कुठला हॉल बुक करण्यात आला होता, कुठल्या हॉलमध्ये मतदान झालं? शिवसेना पक्ष संघटनेवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलाय। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन्ही पक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।